उत्तर मतदारसंघात संपूर्ण सोलापूर शहरामध्ये मतदार नोंदणी अभियान सुरू झालेलं आहे। आज प्रभाग क्रमांक 5 माननीय आमदार जिल्हा दुश्मनच्या मार्गदर्शनाखाली आमचे सहकारी आनंद भोर नेता यांच्या संपर्कात मतदार नोंदणी अभियानाचा कार्यक्रमाचा शुभारंभ आता माननीय आमदार जिल्हा दुश्मनच्या शुभ हस्ते होणार आहे। गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक लोकांचे नाव डिलीट झालेत, काही लोकांची नावं आली नाहीत, काही लोकांचे घाळ झालेत। त्या संदर्भात म्हणून हे अभियान चालू केलेलं आहे। 24 जुलैपर्यंत हे अभियान राहणार आहे। पण 24 जुलैपर्यंत वाट बघू नका, आजपासून नोंदणी सुरू होती आहे। ज्यांचं नाव नवीन, ज्यांच्या घरात लग्न झाले, सुनबाई आलेत त्यांचे नावं, ज्यांचे मूल 18 वर्षाचे झालेत त्यांचे नावं, ज्यांच्या नावात काय बदल झाला आहे, खाडाखोड झाला असेल किंवा पत्ता बदल असेल, असे सर्वांचे कामं इथं मोफत केले जातील। हे शिबिर 24 जुलैपर्यंत असून आज इथून गेल्यानंतर आपल्या शेजारी पाजारी जे कोणी असेल मतदार नोंदणी नाव राहिलं असेल तर त्यांना इथं दिवसभरात केव्हाही पाठवलं तर हे संपर्काला चिंता सुगड असल्यामुळं कुठलीही अडचण येणार नाही। आणि येत्या 1-2 दिवसामध्ये गणेश नगर मटकी होते तिथे अमोल झाडगे यांच्या संपर्कात तिथेही कार्यक्रम होणार आहे। बाळे कॉर्नर तिथे कार्यक्रम होणार आहे। या प्रभागामध्ये 2-3 ठिकाणी मला मतदार नोंदणीचं कार्यक्रम सुरू राहणार आहे। तरी आज मी माननीय आमदार वेळात वेळ करून आले त्यांचं स्वागत करतो। तसेच आपले शहर उत्तरचे विधानसभा अध्यक्ष राजकुमार पाटील तसेच नगरसेवक संजूकडे यांचं मी स्वागत करतो व आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करायची विनंती करतो। आज आपल्याला कुठल्याही मतदार नाव नोंदणी असेल, कुठल्याही कामासाठी आपल्याला मतदार नाव नोंदणी हे अतिशय महत्त्वाचं असतं। जे आपलं हक्काचं मतदार आहे, जे आपल्याला दिलेला अधिकार आहे, तेच आपल्याला मतदार अवघड होत असतं। म्हणून सगळ्यांनी आता राजाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या शेजाऱ्या बाजारांना सांगून जे नाव चूक झालं किंवा ज्यांची नावं नाही आहेत हे सगळ्या लोकांनी या ठिकाणी येऊन मतदार नाव नोंदणी करून घ्यावं। काही छोटे मोठे प्रॉब्लेम झाले ते, कुणाचं मतदारात नाव आलेलं नव्हतं, कुणाचा पत्ता बदल झाला होता किंवा नाव सापडत नव्हतं, अशा सगळ्या घटना घडल्यामुळे आपण आज मतदार नोंदणीचा आपण संकल्प केला आहे। आणि नवीन मतदार पण 1 जुलै 2024 पर्यंत जे 18 वर्षाचे होतील त्यांनाही या मतदानाचा लाभ मिळेल अशी आता मला वाटतं जवळपास 30-35 नावं आलेली आहेत नवीन मतदारांची। आपापल्या परीने आपापल्या एरियात प्रत्येकाला जागरूक करून मतदार नोंदणी करायला लावायचं आहे आणि आपल्याला लोकशाही मजबूत करायची चालू झालेलं आहे। आणि त्यामुळं आपल्या या बाळ्या भागातून लगेच आपण बघितलं परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी अनेक लोकांचे नावं डिलीट झाले होते। नावं आपण नोंदवलं होतं पण त्यात डिलीट म्हणून आलं, त्या मतदारच्या बूथपर्यंत गेला आणि शेवटी तिथं सांगण्यात आलं की तुमचं नाव डिलीट झालेलं आहे, तुम्हाला मतदान करता येत नाही। तो डिलीट झालेलं काम जाणून बुजून झालं का कशामुळे झालं हे आपल्यालाही माहीत झालं नाही। त्याच्या संदर्भात आपण तक्रार केली आहे, पण आता आपल्याला पुन्हा एकदा ते गेलेल्या लोकसभेचं मतदान करता येणार नाही। पण येणाऱ्या निवडणुका आहेत ज्या आपल्याला माहीत आहे, विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर महानगरपालिका निवडणुका आहेत, या सगळ्या निवडणुकांमध्ये आपलं मतदानाचा हक्क आपण बजवायला मिळाला पाहिजे। त्यामुळं आपल्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी बाळ्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आपल्या सगळ्याला विनंती करतो काही लोकांना की आपल्याला ज्या मुलं नवीन 18 वर्ष पूर्ण झाले त्यांचं नावं नोंदवता येते, ज्यांचे नावं डिलीट झाले त्यांचे नावं आपल्याला नोंदवून घेता येते, जे पत्ता बदल झाले त्यांचे नावं नोंदवून घेता येते। म्हणजे ज्यांना परवा गेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करता आलं नाही आणि जे नवीन मतदार आहेत या सगळ्यांचं नावं आपण पुन्हा एकदा नोंदवून घेऊ। आणि आपल्याला खरंच मी साहेबांचं मी आभार मानतो की त्यांनी आपल्याला या कार्यक्रमाला येऊन आणि आपलं मार्गदर्शन देऊन आपलं मोबाईल नंबर दिलेत आणि त्यामुळं आपल्याला कुठल्याही अडचण भासणार नाही। यावेळेला व्यवस्थितपणे आपण सगळ्यांचं नाव नोंदणी करूया।